पुन्हा एकदा परभणीकडे वळूयात। परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंदोलकाच्या मृत्यूमुळे संतापलेल्या रिपब्लिकन सेनेनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। 35 वर्षीय आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये काल मृत्यू झाला आणि त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। आंदोलनकर्त्यांची तातडीने सुटका करा, संबंधित पोलिसांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन सेनेने केली आहे। या बंदला ठाकरेंच्या शिवसेनेनेही पाठिंबा दिलाय। त्यामुळे आजचा बंद मुंबई आणि त्याचबरोबर अधिवेशन सुरू असलेल्या उपराजधानी नागपूरमध्ये या सगळ्याचा काय परिणाम होतोय याबद्दल आता पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज दुपारी 12 वाजता परभणीत पोहोचणार आहेत। तर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी आज परभणी बंदचीही हाक देण्यात आली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परभणी शहरामध्ये चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। स्वतः नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप हे परभणीत असून सर्व परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। आज आंबेडकरी अनुयायांकडून आणि ज्येष्ठ नेत्यांकडून शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मैदानामध्ये धरणं आंदोलन केलं जाईल। या सगळ्या परभणीच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आल्यानंतर परभणी बंदचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बंदच्या आयोजनादरम्यान काही समाजकंटकांनी हिंसा केली होती। या हिंसेच्या नंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुण वकिलाचा मृत्यू न्यायालयीन कोठडीमध्ये झाला। यानंतर आज पुन्हा एकदा बंदचं आयोजन परभणीत करण्यात आलेलं आहे। रिपब्लिकन सेनेकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि याच हाकेच्या अंतर्गत परभणी ही बंद आहे। परभणीमधील सर्व आंबेडकरी नेत्यांनी आणि जनतेनं आवाहन केलेलं आहे, शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि शांततेमध्येच या घटनेचा निषेध आणि यातील दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानामध्ये धरणे आंदोलन केले जाणार आहे। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर असो, नारायणचाळ परिसर असो, विसावा कॉर्नर परिसर असो, शहरासह जिल्हाभरामध्ये सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे, तेवढीच सर्वसामान्य नेत्यांकडूनही आंबेडकरी नेत्यांकडूनही घेतली जात आहे। जिल्हाभरामध्ये आज शांततेमध्ये बंद होणार आहे आणि परभणी शहरामध्ये एकाच ठिकाणी सर्व नेते आणि आंबेडकरी जनता येऊन धरणे आंदोलन करत या घटनेचा निषेध करणार आहेत आणि त्याचप्रमाणे दोषी अधिकारी आणि पोलिसांवर कारवाईची मागणी सुद्धा या आंदोलनादरम्यान केली जाणार आहे। कॅमेरा पर्सन बाळासाहेब पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।